नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये। आज आपण बनवणार आहोत हैदराबादी चिकन दम बिर्याणी। तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य बघा, इथं मी 1 किलो चिकन घेतलेलं आहे। त्याच्यानंतर हे मसाले घेतलेत, आपल्याला आता चिकन मॅरिनेट करायचे तर त्याच्यासाठी मसाले घेतलेत। हा मीठ आहे, हे लाल मिरची पावडर आहे, हा चिकन मसाला आहे, धणे जिरे पावडर, आलं लसूण पेस्ट आणि गरम मसाला आहे, आपला घरगुती गरम मसाला। तर आता ह्याच्यामध्ये मी चिकन मॅरिनेट करणार आहे, मी दाखवते तुम्हाला। आधी आपण चिकनला दही लावणार आहे। त्याच्यानंतर आपण आलं लसूण पेस्ट टाकतोय। एक चिकन बिर्याणीचा व्हिडिओ टाकलेला आहे मंडळी मी। तर आता ही जी बिर्याणी आपण बनवणार आहे ही लेअरवाली बिर्याणी आहे आणि थोडेसे ह्याच्यामध्ये मसाले वेगळे आहेत। आता ही लाल मिरची पावडर टाकूया आपण। हा आपला घरगुती गरम मसाला आहे, हा चिकन मसाला आहे, धणे जिरे पावडर आहे, कोथिंबीर, पुदिना आहे, तळलेला कांदा आहे आपला, टोमॅटो आहेत, आणि हे कांदा तळलेलं तेल आहे। आता हे सगळं आपल्याला मॅरिनेट करायचं आहे। छानपैकी कमीत कमी अर्धा तास तरी मॅरिनेट व्हायला पाहिजे। पूर्ण हा चिकनला सगळा मसाला आपला लागायला पाहिजे। आपल्याला हळद टाकायचे 2 चमचे, हे चिकन मी अर्ध्या तासासाठी मॅरिनेट करून ठेवणार आहे। आज आपण बनवणार आहोत हैदराबादी चिकन दम बिर्याणी, लेअरवाली बिर्याणी। प्रत्येक पीसला मसाला लागायला पाहिजे बरं का आपला। जेवढं हे मसाल्यामध्ये चिकन मुरेल तेवढी आपली बिर्याणी चवदार होणार आहे। बघा, आपण इथे तांदूळ भिजत घातलाय, बिर्याणी राईस आहे आणि लांब दाण्याचा राईस आहे। अर्धा तास मी भिजवलाय हा तांदूळ। आता 1 किलो आपलं चिकन आहे, तर हा तांदूळ मी थोडासा कमी घेतला। आता मी प्रत्येक वेळेला सांगते की अर्धा किलो चिकन असेल तर अर्धा किलो तांदूळ घ्या, पण ह्या वेळेला आपण 1 किलो चिकन घेतले आणि अर्धा किलो तांदूळ घेतला। आता हा तांदूळ मी अर्धा तास भिजत घातलेला आहे। आता इथं मी तांदूळ शिजण्यासाठी पाणी ठेवलेलं आहे उकळत। आता हे पाण्यामध्ये आपण मसाले टाकायचे। तर हैदराबादी बिर्याणी म्हटलं की मंडळी थोडे गरम मसाले जास्त येतात। तर हा बघा, हे शहाजिरं टाकूया आपण थोडंसं। त्याच्यानंतर हे 4-5 लवंग आहेत, हे मिरे दाणे आहेत 4-5, हे 2 मसाले वेलदोडे आहेत, हे 4 हिरवे वेलदोडे आहेत, फोडून टाकलेत वेलदोडे मी हिरवे। हे दालचिनीचे तुकडे 2-4 आहेत, हे थोडंसं दगडफूल आहे, हे आपण बडीशेप टाकतोय थोडीशी, पाण्यामध्ये आपण लिंबू पिळणार आहे थोडंसं।
मीठ टाकायचंय पाण्यात. आता हे पाणी उकळलेलं आहे, आपण त्याच्यामध्ये तांदूळ टाकतोय. थोडीशी कोथिंबीर आणि पुदिन्याची पानं पण टाकायची आहेत आपल्याला. पुदिना आणि कोथिंबीरीची पानं टाकलीत. थोडासा आपल्याला राईसला टेस्ट छान येते ह्याच्यामुळे, बिर्याणीच्या राईसला. आता हे मी थोडा वेळ उकळून देते, जरा थोडे गरम मसाले शिजून देते आणि मग आपण भात टाकूया. हे बघा, हे आता अशा पद्धतीने पाणी उकळलेलं आहे आपलं. आता मी तांदूळ टाकते. पूर्ण आपला हा गरम मसाल्याचा अर्क पाण्यामध्ये उकळलेला हे झालेला आहे, मिक्स झालेला आहे. आता आपण तांदूळ टाकणार आहे. नेहमीप्रमाणे हा तांदूळ आपण 70 ते 80% शिजवून घेणार आहे. हा बघा, हा तांदूळ मी आता काढून घेते, चाळणीमध्ये काढून घेते बिर्याणी राईस. हा कसा शिजलाय ते मी दाखवते तुम्हाला. 80% म्हणजे आपल्याला असा शिजवायचा आहे, एकदम गाळ शिजवायचा नाहीये बरं का मंडळी. हा भात आपल्याला थोडासा कच्चा ठेवायचा आहे. बाकीचा जो शिजवायचा आहे आपल्याला तो आपण बिर्याणीमध्ये शिजवणार आहे. आज मी तुम्हाला लेअरवाली बिर्याणी दाखवते, हैदराबादी चिकन बिर्याणी, पण थोडीशी वेगळ्या पद्धतीने दाखवते मी. हे बघा, आता आपलं हे चिकन मॅरिनेट झालेलं आहे. अर्धा तास झाला आपण चिकन मॅरिनेट करायला ठेवलं होतं. तर आता आपण इथं तेल टाकलं आहे कढईमध्ये. आता ह्या कढईमध्ये हे चिकन आपण परतवून घेणार आहे. त्याच्यासाठी थोडासा कांदा आपल्याला टाकायचा आहे. उभा चिरलेला कांदा आहे थोडासा. कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे हा लाल होईपर्यंत. आजच्या चिकन बिर्याणीची पद्धत थोडीशी वेगळी आहे मंडळी. बघा तुम्ही, लेअरची चिकन बिर्याणी करणार आहे आपण. अशा प्रकारे हा आता कांदा आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे आणि मग मी त्याच्यामध्ये चिकन टाकणार आहे. त्याने आपला आता हा कांदा भाजत आलेला आहे. आता आपण थोडंसं टोमॅटो टाकतोय. टोमॅटो सुद्धा आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये, कांद्यामध्ये. कोथिंबीर टाकायची थोडीशी आपल्याला. आता आपण चिकन टाकतोय. आता हे चिकन आपल्याला परतून घ्यायचे हे सगळ्या मसाल्यासहित. पाणी टाकणार नाहीये मी चिकनला अजिबात. झाकण लावणार आणि चिकन मी शिजवून घेणार आहे. हे चिकन पण आपल्याला 80% शिजवायचं आहे, जास्ती नाही. तर हे बघा, आपल्याला जे आता लेअरसाठी चिकन पाहिजे ते चिकन मी इथं शिजवून घेतलंय. आता हे चिकन आणि राईस
आपण ह्याचा आता लेअर लावणार आहे। त्याच्यासाठी मी एक जाड बुडाची कढई घेतलेली आहे। आता ह्या कढईमध्ये आपण लेअर लावणार आहे। तर मी आधी तुम्हाला दाखवते। हे थोडंसं आपल्याला तेल टाकायचं। आपण जो कांदा तळलेला आहे ते तेल टाकले। कढईच्या बुडाशी आपण बटाट्याचे काप जरी टाकले ना तरी चालतात, का तर आपलं जरी खाली समजा भात असा लागू नाही किंवा चिकनचा जर आपण भाताचा चिकनचा लेअर लावला तर खाली करपू नाही, त्याच्यासाठी लावतात। तर आज मी आता इथं तेल टाकले। इथं आपलं चिकन शिजलेलं आहे। लेअरसाठी आपण चिकन आता हे शिजवून घेतले। इथे एक जाडबुडाचं भांडे घेतले मी, त्याच्यामध्ये तेल आणि तूप टाकलेले। तर आपण तेल तूप जर नाही टाकलं तर आपण बटाट्याचे काप सुद्धा खालच्या बाजूला टाकू शकतो, कारण आपला भात करपायला नाही पाहिजे आणि चिकन जरी आपण लेअर लावले तरी ते खालच्या बाजूने भांड्याला लागायला नाही पाहिजे। तर आता मी इथं तेल आणि तूप मिक्स करून टाकलेले। आता मी लेअर लावणार आहे, मी दाखवते तुम्हाला। आधी मी हा राईस टाकते। आपण असा आता हा भात टाकून घेतलाय। हा चांगला असा पसरवून घ्यायचा आहे भात आपल्याला। त्याच्यानंतर आता आपण हे चिकनचे पीस टाकणार आहे। हे बघा, हे चिकनचे पीस टाकायचे आहेत आपल्याला असे। आता हा जो मी जेव्हा चिकन शिजत घातलं होतं तेव्हा त्याचा हा अर्क निघालेला आहे, चिकनचा रस्सा निघालेला आहे अर्क चिकनचा। तर हा बघा, हा आपण थोडासा असा वरून टाकणार आहे। तळलेला कांदा टाकायचा आहे आपल्याला असा। कोथिंबीर टाकायची। हा पुदिना टाकायचा आहे। आता पुन्हा एकदा आपल्याला हा भाताचा लेअर द्यायचा आहे वरून। खूप छान होते बरं का बिर्याणी मंडळी, करून बघा। हा आपल्याला भाताचा लेअर द्यायचा आहे पुन्हा एकदा। थोडासा आपण थोडासा गरम मसाला असा टाकायचा आहे। थोडी मिरची पावडर टाकायची आपल्याला। हे तूप टाकायचं आहे आपल्याला वरून। हा बघा, आपण आता हा दुसरा लेअर चिकनचा लावून घेतलाय। आता हा आपण तळलेला कांदा टाकायचा आहे। थोडासा हा चिकनचा रस्सा टाकायचा आहे, जो आपण मी चिकन जे शिजवून घेतलेलं आहे आता हे लेअरसाठी, त्याचा हे रस्सा निघालेला आहे। कोथिंबीर टाकूया। पुदिन्याची पानं टाकूया। आता पुन्हा एकदा आपण हा वरून भात टाकणार आहे। हा थोडासा गरम मसाला आपण थोडासा टाकायचा आहे। लाल मिरची पावडर आहे थोडीशी। हे 2 चमचे तूप आहे। हा कांदा टाकतोय आपण। पुन्हा एकदा आपल्याला आता हे चिकन लावायचे। व्यवस्थित असे लेअर द्यायचेत आपल्याला बरं का मंडळी।
हे आपण चिकनचे लेयर देतोय। हा जो आपला चिकन आपण परतलं त्याचा मसाला आहे। आता आपण कोथिंबीर टाकतोय थोडीशी। आणि हा आता उरलेला भात टाकणार आहे आपण। पद्धतीने आपले चिकनचे आणि भाताचे लेयर लावून झालेत बरं का मंडळी। आता आपण हा तळलेला कांदा जो आहे तो टाकणार आहे थोडासा। थोडासा हा गरम मसाला टाकणार आहे आपण। थोडी मिरची पावडर आहे। त्याच्यानंतर हा जो आपण चिकनचा रस्सा काढलाय तो टाकायचा आहे। पुदिना टाकूया आपण। कोथिंबीर टाकूया। हे आता आपण कोथिंबीर टाकतोय बघा, वरून कोथिंबीर। आणि आता हे जे तूप आहे मंडळी, हे तूप टाकते वरून मी। आणि आता हे जे भांडे, हे भांडं मी इथं तवा गरम करत ठेवलेला आहे। ह्या तव्यावरती मी भांडं एक 15 मिनिटासाठी ठेवणार आहे आणि त्याच्यानंतर आपली बिर्याणी तयार होणार आहे। बघा मी आता इथं तवा गरम करत ठेवलेला दाखवला मी तुम्हाला। ह्या तव्यावरती आता ही आपली बिर्याणी ठेवली आहे मी। आता ह्याच्यामध्ये आणखी मी थोडासा हा जो रस्सा शिल्लक राहिला तो रस्सा घालते मी। आता आपण ह्याला झाकण ठेवणार आहे आणि झाकण ठेवून एक 15 मिनिटासाठी तव्यावरती आपण मंद आचेवर तव्यावरती बिर्याणी ही शिजून देणार आहे। अशा पद्धतीने आपण आता ही बिर्याणी शिजायला ठेवली तव्यावरती। आता हे 15 मिनिटासाठी हे झाकण ठेवले बिर्याणीवरती मी। 15 मिनिटासाठी आता बिर्याणी आपण शिजून देणार आहे। मी दाखवते तुम्हाला नंतर। हे बघा आता आपली अशा पद्धतीने बिर्याणी तयार आहे। 15 मिनिटं होऊन गेलेत मंडळी। बघूया आपण आता। तव्यावरच बिर्याणी ठेवलेली आहे मी ही। भात पण छान शिजलेला आहे मंडळी आपला। आता बघूया छानपैकी। आता आपण ह्याला स्मोक देणार आहे, त्याच्यासाठी मी इकडं कोळसा पेटत ठेवलेला आहे बघा। लाल आपल्याला कोळसा करून घ्यायचा आहे। आणि आता इथे एक वाटी ठेवणार आहे मी। आता ही अशी वाटी आपल्याला खाली ठेवायची आहे बघा। ही वाटी ठेवायची, आपल्याला स्मोक द्यायचा आहे बरं का मंडळी बिर्याणीला। आता हा कोळसा आपण पेटलेला कोळसा त्याच्यामध्ये ठेवणार आहे वाटीमध्ये, हे बघा। आणि आता मी तूप घालते त्याच्यावरती। आता एक 5 मिनिटासाठी आपल्याला स्मोक द्यायचा आहे। झालं की मी तुम्हाला दाखवते। आता आपला स्मोक छानपैकी बसलेला आहे मंडळी। आता आपण ही बिर्याणी सर्व करणार आहे, मी तुम्हाला दाखवते। आता ही बिर्याणी छान स्मोक बसलेला आहे बिर्याणीला आपल्या। मी आता सर्व करते बघा बिर्याणी। करून बघा, खूप छान होते बरं का ही। एक बिर्याणीचा माझा एक व्हिडिओ आहे आधीचा। आता ही लेयरची बिर्याणी आपण बनवलेली, थोडीशी वेगळ्या पद्धतीने बनवली छानपैकी। आता आपली ही चिकन दम बिर्याणी तयार आहे। आता आपण टोमॅटोचा रायता केलेला आहे, कांदा टोमॅटो, तो आपण देणार आहे। अशा पद्धतीने आपली चिकन दम बिर्याणी खाण्यासाठी तयार आहे मंडळी। तर बघा, तुम्हाला आवडली तर लाईक करा, मित्रमंडळींना माझा चॅनल शेअर करा, आणखीन छान छान कमेंट्स द्या आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद मंडळी।